विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत सायन्स डिक्शनरी पार्ट 3. मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी. वी कॅन ऑब्झर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्स अंडर अ मायक्रोस्कोप. आपण सूक्ष्मदर्शकाखाली सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करू शकतो. बाजूच्या पिक्चरमध्ये तुम्हाला मायक्रोस्कोप दाखवलेला आहे. कॉन्केव. कॉन्केव म्हणजे अवतल किंवा अंतर्गोल. कॉन्केव ऑनियन सरफेस, कांद्याचा अवतल पृष्ठभाग. इथे बाजूच्या पिक्चरमध्ये तुम्हाला कांद्याचं पिक्चर दाखवलेलं आहे. यामध्ये तुम्हाला कांद्याचा वरचा जो भाग आहे तो आतमध्ये वाकलेला, म्हणजे अशा भागाला आपण अवतल किंवा अंतर्गोल असं म्हणतो, कॉन्केव असं म्हणतो. कन्झ्युम. कन्झ्युम म्हणजे सेवन करणे. इफ वी कन्झ्युम कॉन्टिमिनेटेड फूड ऑर वॉटर वी मे फॉल इल. जर आपण दूषित अन्न किंवा पाणी सेवन केले तर आपण आजारी पडू शकतो. कंटेन. कंटेन म्हणजे समावेश असणे. ईच सेल कंटेन्स व्हेरियस टाइप्स ऑफ सेल ऑर्गनल्स. प्रत्येक पेशीमध्ये विविध प्रकारचे सेल ऑर्गनल्स असतात. ऑर्गनल्स म्हणजे अवयव, सेल ऑर्गनल्स म्हणजे पेशीमध्ये असणारे अवयव. कॉन्टॅमिनेटेड. कॉन्टॅमिनेटेड म्हणजे दूषित. कॉन्टॅमिनेटेड फूड ऑर वॉटर, दूषित अन्न किंवा पाणी. कन्व्हर्शन. कन्व्हर्शन म्हणजे रूपांतरण. कन्व्हर्शन ऑफ वन टाइप ऑफ कार्बन कंपाऊंड्स into another type of carbon compounds by the action of microorganisms is called fermentation. सूक्ष्म जीवांच्या क्रियेने एका प्रकारच्या कार्बन संयुगाचे दुसऱ्या प्रकारच्या कार्बन संयुगात रूपांतर होण्याला किण्वन असे म्हणतात. कन्व्हर्ट. कन्व्हर्ट म्हणजे रूपांतरित करणे. मिल्क गेट्स कन्व्हर्टेड इंटू योगर्ट. दुधाचे रूपांतर दह्यात होते. कोरिलेशन. कोरिलेशन म्हणजे सहसंबंध. ऑल ऑर्गन सिस्टम्स ऑफ ह्युमन बॉडी हॅव द कोरिलेशन. मानवी शरीराच्या सर्व अवयव प्रणालींचा परस्पर संबंध असतो. काउंटलेस. काउंटलेस म्हणजे अगणित किंवा असंख्य. There are countless living organisms on the earth. पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत. सायटोलॉजी. सायटोलॉजी म्हणजे पेशींविषयीचा अभ्यास. सायटोलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी कॉन्सर्न विथ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. सायटोलॉजी ही जीवशास्त्राची शाखा आहे जी वनस्पती आणि प्राणी पेशींच्या रचना आणि कार्याशी संबंधित असते. सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे पेशींच्या केंद्राभोवती असणारा जीवद्रवाचा भाग. इथे तुम्हाला एक सेलची डायग्राम दिसत आहे. या सेलमध्ये हा जो निळ्या रंगाचा भाग दिसत आहे तो एक द्रव पदार्थ आहे, लिक्विड आहे. या पदार्थाला म्हणतात सायटोप्लाझम. हा सायटोप्लाझम प्रत्येक सेलमध्ये असतो. डिकेइंग मॅटर. डिकेइंग मॅटर म्हणजे विघटनशील पदार्थ किंवा कुजणारे पदार्थ. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन इझिली ग्रो ऑन डिकेइंग मॅटर. कुजणाऱ्या पदार्थांवर सूक्ष्मजीव सहज वाढू शकतात. डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे कुजणे किंवा विघटन होणे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हेल्प्स टू डू क्विक डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करण्यास मदत करतात. डेफिकेशन. डेफिकेशन म्हणजे शौच किंवा मलविसर्जन. अवॉइडिंग डेफिकेशन इन द ओपन इज अ इझी वे टू स्टॉप द स्प्रेड ऑफ डिसीजेस. उघड्यावर शौचात जाणे टाळणे हा रोगांचा प्रसार रोखण्याचा एक सोपा मार्ग आहे. डेफिनेट. डेफिनेट म्हणजे निश्चित. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. वनस्पतींच्या पेशींना त्यांच्या सभोवतालची पेशीभित्तिका असल्यामुळे
त्यांना निश्चित आकार असतो, म्हणजे डेफिनेट शेप असतो. डेंग्यू म्हणजे डेंग्यू नावाचा एक मच्छर आहे ज्याच्या चावण्याने आजार होतो, त्या आजाराला डेंग्यू असं नाव दिलेलं आहे. डेंग्यू इज अ व्हायरल इन्फेक्शन ट्रान्समिटेड टू ह्युमन्स थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड मॉस्किटोज. डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये पसरतो. डेपो म्हणजे कोठार किंवा भांडार, जसे गार्बेज डेपो म्हणजे कचरा डेपो किंवा कचऱ्याचे कोठार. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स, तुमच्याच शब्दात वर्णन करा, स्वतःच्या शब्दात वर्णन करा. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे किंवा नाश करणे. मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन्स अँड रिटार्ड देअर ग्रोथ. औषध रोगजनकांचा नाश करते आणि त्यांची वाढ खुंटवते. डायजेस्ट म्हणजे पचवणे. यॉगर्ट, इडली, डोसा आर इझी टू डायजेस्ट. इडली, दही, डोसा हे पचायला सोपे असतात. डायल्यूट म्हणजे सौम्य करणे किंवा पातळ करणे. ब्लिचिंग पावडर कॅन बी डायल्युटेड विथ वॉटर. ब्लिचिंग पावडर पाण्याने पातळ करता येते. डफथेरिया म्हणजे घटसर्प नावाचा एक आजार. डफथेरिया हॅज द मेन सिम्पटम ऑफ सोर थ्रोट. घटसर्पमध्ये घसा खवखवणे हे मुख्य लक्षण आहे. डिझीज म्हणजे आजार किंवा रोग. मोस्ट ऑफ द मायक्रोब्स कॉजेस मेनी टाइप्स ऑफ डिझीज. बहुतेक सूक्ष्म जंतूंमुळे अनेक प्रकारचे आजार होतात. डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट किंवा विनियोग. द डिस्पोजल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. किरणोत्सर्गी कचऱ्याची विल्हेवाट लावणे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, विभागणी किंवा वाटणी. द मेन फंक्शन ऑफ गॉल्जी बॉडीज इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन्स. गॉल्जी बॉडीचे मुख्य कार्य म्हणजे प्रथिनांचे योग्य वितरण. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, घरचा किंवा पाळीव, जसे डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी. डो म्हणजे पिठाचा उंडा, पिठाचा ओला केलेला गोळा, ज्याला आपण पिठाचा उंडा असं म्हणतो. जसं ब्रेड डो, इडली डो. ब्रेड डो म्हणजे ब्रेडचा उंडा, तर इडली बनवण्यासाठी केलेला पिठाचा उंडा म्हणजे इडली डो. ड्रेन म्हणजे निचरा किंवा वाहून नेणे. द प्लांट शुड बी वॉटर्ड वेल अँड अलाउड टू ड्रेन. झाडाला चांगले पाणी दिले पाहिजे आणि त्याचा निचरा होऊ दिला पाहिजे. एलिफंटायसिस म्हणजे हत्तीपाय रोग. हा एक आजार आहे जो मच्छर चावल्यामुळे होतो आणि व्यक्तीच्या पायाचा आकार हा हत्तीच्या पायासारखा दिसतो, म्हणून या आजाराला एलिफंटायसिस किंवा हत्तीपाय रोग असे म्हणतात. सेंटेन्स बघा. द बेस्ट वे टू प्रिव्हेंट एलिफंटायसिस इज टू अवॉइड मॉस्किटो बाईट्स. हत्तीरोग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डास चावणे टाळणे होय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे पेशींचा हा एक अवयव आहे. पेशीमध्ये असणारा हा एक अवयव आहे ज्याचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गनल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे एक विस्तीर्ण जाळ्यासारखे अवयव आहे. इथं तुम्हाला पेशीची एक पिक्चर दाखवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा एक जाळीसारखा असलेला भाग दिसत आहे.